नमस्कार. हा विश्व बँकमध्ये विचारलेला प्रश्न आहे, कारण की बरेचसे युद्ध त्यावेळेला सुरू होते 2004 ते 2020मध्ये तर पॅन्डेमिक म्हणजे आले होतं, म्हणजे कोविड-19. ठीक आहे. प्रश्न असा आहे की ज्यात उत्तर पण आहे खरं पाहिलं तर, आणि सोल्युशन मास्टरमध्ये हा इन्क्लूड केलेला प्रश्न आहे. आणि सुरुवातीलाच मी त्यांना थँक्यू व्हेरी मच फॉर लेटिंग अस आस्क दी टफ क्वेश्चन्स, की विश्व बँकेला मी धन्यवाद दिलेला आहे की असे कठीणातलं कठीण प्रश्न तुम्ही विचारू देता. ठीक आहे. तर प्रश्न असा सुरू होतो, युद्ध असा प्रश्न उभा नाही करत का की आपल्या सर्वांचे ब्रेन वॉश झालेले आहे, किंवा आपण असंच एका स्वप्नामध्ये राहतोय, ब्रेन वॉश केलेलं आहे, आणि कोणीतरी आपल्याला चालवून घेतोय आणि आपल्याकडनं युद्ध करून घेतोय, चित्रविचित्र प्रकार करून घेतोय, असं तुम्हाला वाटत नाही का? या प्रश्नामध्ये असं पण मी विचारलं, मोठा प्रश्न आहे की चांगले वाईट लोक सर्वच क्षेत्रातले, पॉवरमधले किंवा कोणी श्रीमंत असतील, गरीब असतील, विविध प्रकारच्या कम्युनिटीज असतील, हा धर्म तो धर्म, ब्राह्मण वैश्य शूद्र क्षत्रिय, किंवा त्या सगळ्यांचे ब्रेन वॉश केलेले असतात असं म्हटलेलं आहे की, किंवा शिया सुन्नी, प्रोटेस्टंट आणि कॅथॉलिक, असे कित्येक प्रकार असतात. आणि त्यांच्यामध्ये उपजाती सगळे प्रकार असतात, त्यांच्यामध्ये भांडण तंटे लावून देतात वगैरे वगैरे, किंवा त्यांचे डिफरन्सेस असतात. तर असे डिफरंट कम्युनिटीज का ते भांडतात, युद्ध करतात, ते त्यांचं ब्रेन वॉश झाल्यामुळे करतात. त्यानंतर विविध नेशन्स, विविध देश, विविध प्रकारचे सोल्जर सगळ्या देशांचे, त्यानंतर मग विविध प्रकारचे जॉब करणारे, विविध प्रकारचे म्हणजे एज ग्रुपमधले लहान मोठे, त्यानंतर स्त्रिया पुरुष वगैरे प्रकारचे जेंडर्स, त्यानंतर लोकॅलिटीज, ही लोकॅलिटी त्या लोकॅलिटीपेक्षा आमचा गणपती त्यांच्यापेक्षा जास्त मोठा पाहिजे वगैरे वगैरे जे असतात की नाही, आवर कम्युनिटी इज बिगर, आवर रिलीजन इज बिगर, आवर नेशन इज बिगर वगैरे जे असतात की नाही. त्यानंतर मग अशाच प्रकारचे प्रत्येक गव्हर्नमेंटचे काय काय भांडण असतात, उपगव्हर्नमेंटचे, आपला देश आहे त्याच्यातलं प्रॉव्हिन्शियल गव्हर्नमेंट म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटचे, विविध राज्यांचे भांडणं असतात, विविध प्रकारचे रेस असतात, विविध प्रकारच्या फॅमिलीज असतात. त्यानंतर विविध प्रकारचे जे प्रोसेसेस असतात त्यांच्यामध्ये पण भांडणं असतात की आम्ही असं करतो, तुम्ही असं करता, तुम्ही आमच्या विरोधात आहे वगैरे वगैरे, आणि कठीण प्रश्न विचारू देत नाही कुठे. तर म्हणजे एक प्रकारे आपलंच हेकेखोरपणा चालवत नाहीत का ब्रेन वॉश झाल्यामुळे, आणि त्याच्यामुळे युद्ध होत नाही आहेत का? त्यानंतर अजून एक म्हणजे त्याच्यात अजून एक प्रश्न आहे, उपप्रश्न, की आपला जो ब्रेन वॉश होतो तेव्हा जागृत अवस्थेत होतो, त्यानंतर कम्युनिटीजमध्ये पण होतो, त्यानंतर आपण झोपलेलं असताना आपला ब्रेन वॉश सुरू असतो, किंवा आपल्याला कन्झ्युमर करून म्हणजे एखादी वस्तू आपण विकत घेतोय त्याचं ॲडिक्टिव्ह करून आपला ब्रेन वॉश करून ॲडिक्टिव्ह केलं जातं. असे कित्येक प्रकारे आपल्याला झोपेतपासून तर जागृत अवस्थेपासून तर पर्टिक्युलर कंडिशनिंग करून, की कोणाला काही काही व्हिडिओ दाखवून हे असं करतात मग तसं करतात, मग आपण तसं करायचं मग वगैरे वगैरे जे असतात, असं करून हिप्नॉटिक आपण असं एक भिन्न प्रकारचं लाईफ, भिन्न प्रकारचं लाईफ, त्यानंतर मग असे प्रकारे आपण लाईफ जगतोय का, आणि त्यामुळे युद्ध होत आहेत का, तो युद्ध होण्याचे कारण काय, आणि तुम्ही या सर्व प्रश्नांना ॲग्री करता का? आणि जर का राक्षसी प्रवृत्ती आणि दैवी प्रकृती आहेत तर त्यांचे पण ब्रेन वॉश केलेले आहेत, आणि ते दैवी प्रकृतीने वाईट काम करणारे आणि राक्षसी प्रवृत्तीने वाईट काम करणारे अशा पण लोक असतात. दैवी प्रकृतीने चांगले काम करणारे आणि राक्षसी प्रवृत्तीने चांगले काम करणारे, अशा विविध प्रकारच्या पण गोष्टी त्याच्यात इन्व्हॉल्ड आहेत. तर त्याच्या इल्लिगल लिगसी आहेत की चाललेलं आहे हजारो वर्षांपासून, ते तुम्ही तोडू शकता का? नाही तोडलं तर मग असं जे पॅन्डेमिक वगैरे आहे, पॅन्डेमिकच्या वेळेला मग थोडंसं अजून ॲड केलं होतं की पॅन्डेमिक झाला असा एखादा पुढला मोठा पॅन्डेमिक आला तर पूर्ण मानवजातच नष्ट होईल. तर या सगळ्या गोष्टींवर आपल्याला विचार करावा लागेल. नाहीतर मग आपण एजेंडा 21, मिलेनियम डेव्हलपमेंट गोल, शाश्वत विकास लक्ष्य आपण कधीच अचीव करू शकणार नाही. आणि ह्या मानवाने तयार केलेल्या ज्या भिंती आहेत त्या तोडल्या नाहीत तर काय होऊ शकेल आहे की आपण ना पृथ्वीवर ना कुठे जाऊ, चंद्रावर मंगळावर जाऊ, तिथे पण शाश्वत विकास लक्ष्य आपण प्राप्त करू शकणार नाही. अजून एक गोष्ट की इव्हन
सायंटिफिक कम्युनिटी जी सर्वात हुशार समजल्या जाते त्यांनी पण स्वतः काही भिंती उभ्या करून ठेवल्या की जीवन असंच पाहिजे. त्यांनी श्वास घेतला तरच ती जीवित वस्तू आहे. बरोबर आहे की नाही? की ते फक्त ऑक्सिजन असेल तरच जिवंत राहू शकतात. ते फक्त 20 डिग्री ते -20 डिग्री टू +20 डिग्रीमध्येच जिवंत राहू शकतात. पण मग ते टार्डिग्रेड्स वगैरे असतात, एक्स्ट्रीमोफाइल्स, ते तर कुठेही जिवंत राहतात. मग प्रत्येक चंद्रावर मंगळावर प्रत्येक ठिकाणी जीव का नाही राहू शकत? हे जे सायंटिफिक बॅरियर्स आहेत, ज्या भिंती उभ्या केल्या, त्या पण एक प्रकारचं ब्रेन वॉश नाही आहे का? त्यानंतर लाईटपेक्षा जास्त स्पीडने जाऊ शकत नाही, हा पण एक ब्रेन वॉश आणि बॅरियर नाही आहे का, असं त्यांना विचारलं. तर मग त्यांना विचारलं की धन्यवाद, तुम्ही हा असा खतरनाक प्रश्न विचारू देता. आणि जर का आपण यावर उत्तर शोधलं नाही, सोल्युशन काढले नाही, तर मानवजात नक्कीच धोक्यामध्ये आहे असं तुम्ही माना. हे तर मी गॅरंटेडली सांगू शकतो, हे त्यांना म्हटलं. कारण की जोपर्यंत सर्व मानवजात अवेकन स्थितीमध्ये आणि सगळे आयडियल स्थितीमध्ये जगू शकत नाही, जगणार नाही, तोपर्यंत पूर्ण मानवजात कधीही सुखी होऊ शकणार नाही, कधीही शाश्वत विकास लक्ष्य प्राप्त करू शकणार नाही, ना पृथ्वीवर, ना चंद्रावर, ना मंगळावर. तुमचं काय मत आहे? तुमचं काय उत्तर आहे? कृपया सांगा. आणि हे जे ऐकणार आहे त्यांना पण हा प्रश्न आहे. चला याच्यावर आपण उत्तर शोधूया. धन्यवाद.